आपल्याला जो मोबदला भेटायला पाहिजे तोही भेटत नाही। आपले जागोजागी गोशाळा आहेत, त्या गोशाळेवरून हा रस्ता हा समृद्धी महामार्ग जात आहे। गावो विश्वस्य मातरः, संपूर्ण विश्वाची माता म्हणजे गाय आहे। विक्रीला जर काढली तर शासनापेक्षा कितीतरी महागड्याने आपली ही जमीन जाते। शेतकऱ्यांचं जीवन या जमिनीवर आहे। हे असं धर्माचं कार्य असेल, गोशाळेचं काम असेल, गोमातेचं काम असेल, आम्ही संपूर्ण वारकरी मंडळी या मंडळीच्या सहवासात पावलावर पाऊल टाकून त्यांच्यासोबत आहोत। मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी। आज या 48व्या दिवसाच्या आंदोलनामध्ये आपण सर्व संत महंत, वारकरी मंडळी, शेतकरी मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहोत। गेल्या 48 दिवसापासून आपल्या हक्कासाठी, आपल्या गोमातेसाठी, आपल्या शेतकरी बांधवासाठी आपण 48 दिवसापासून प्रयत्न करत आहोत। अजूनही आपलं म्हणणं परिपूर्ण शासनापर्यंत गेलेलं नाही आणि ते जावं आणि त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात याच्यासाठी आपण 48 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या सरकारला आपण सर्व शेतकरी मंडळी कळकळीने विनंती करत आहोत। आपल्याला या गायीसाठी, शेतकरी बांधवासाठी आपण आतोनात प्रयत्न करत आहोत। आपल्याला जो मोबदला भेटायला पाहिजे तोही भेटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपले जागोजागी गोशाळा आहेत, त्या गोशाळेवरून हा रस्ता हा समृद्धी महामार्ग जात आहे। ज्या गायींना कोणी सांभाळत नाही अशा गायींना हे सांभाळण्याचं काम करतात। ज्या गायी दूध देत नाहीत, व्यायल्या जात नाहीत, भाकड गायी आहेत, अशा गायींना कोणीही सांभाळत नाही। अशा गायींना सांभाळण्याचं काम हे गोशाळेवाले मंडळी या ठिकाणी अतिशय श्रद्धेने करतात, कारण गाय ही आपल्या संपूर्ण विश्वाची आई आहे। वर्णन करताना असं केलंय, गावो विश्वस्य मातरः, संपूर्ण विश्वाची माता म्हणजे गाय आहे आणि ह्या आईचं पालन करण्याचं काम हे गोशाळेवाले मंडळी करत आहेत। आणि या गोशाळेवरून जर हा समृद्धी महामार्ग जात असेल तर एवढ्या मोठ्या गायी, ती भूमी, हे संपूर्ण न्यायचं कुठं, पुन्हा पुनर्स्थापित करून करायचं कसं? शून्यातून हे निर्माण करणं तेवढं सोपी गोष्ट नाही। आणि आता वास्तविक पाहता या भूमीची आजची जर आपण विक्रीला जर काढली तर शासनापेक्षा कितीतरी महागड्याने आपली ही जमीन जाते, परंतु तितकाही मोबदला आपल्याला भेटत नाही। परंतु पाठीमागं जो हा समृद्धी महामार्ग आपल्या इकडनं गेलाय त्याचा मोबदला खूप मोठ्या प्रकारे शेतकरी मंडळींना भेटलाय। ज्यावेळेस समृद्धी महामार्ग निघाला त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं आपल्या जमिनीतून समृद्धी महामार्ग जाऊ नये, पण ज्यावेळेस त्या समृद्धीचा मोबदला लोकांना भेटला, खूप मोबदला भेटला, म्हणजे अपेक्षापेक्षाही खूप मोठा मोबदला भेटला। आणि त्यावेळेस लोकांना असं वाटू लागलं की आपल्या जमिनीतून हा समृद्धी महामार्ग जावा। आणि त्याच्यानंतर दुसरा एक समृद्धी महामार्ग म्हणजे आपला हा नांदेडला समृद्धी महामार्ग जात आहे। आणि याचा मोबदल्याचं जर चिंतन केलं तर त्याच्यात आपल्याला काहीच परवडत नाही। म्हणजे शासनाची जी विक्री आहे तितकाही मोबदला आपल्याला भेटत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला तो मोबदला भेटायला पाहिजे। या गायीचं पालन व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांचं जीवन या जमिनीवर आहे आणि आपलं आजा पंजा, खापडपंजा, अनेक पिढ्या या मातृभूमीमध्ये आपण जीवन जगले, आपणही याच भूमीवर जीवन जगतो, आपले येणाऱ्या अनेक पिढ्या या भूमीमध्ये जीवन जगणार आहोत, असा शासनाने विचार करावा। आणि पुढील अनेक पिढ्याचा विचार करून या शेतीला, या गोमातेला, गोशाळेला खूप मोठा मोबदला मिळावा अशी अपेक्षा मी सरकारकडे करतो। मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी या मंडळीने दिली, त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो। हे असं धर्माचं कार्य असेल, गोशाळेचं काम असेल, गोमातेचं काम असेल, आम्ही संपूर्ण वारकरी मंडळी या मंडळीच्या सहवासात पावलावर पाऊल टाकून यांच्यासोबत आहोत, राहणारच आहोत। आणि ही आमच्या इच्छा भगवान परमात्म्याने पूर्ण कराव्या अशी माऊली ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो। माझे 2 शब्द संपवतो। रामकृष्ण हरी।